विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये आपण घटक तिसरा परिमेय संख्या समजून घेणार आहोत. आता परिमेय संख्या या अंश आणि छेद या स्वरूपात असणाऱ्या संख्या असतात. त्यावर आधारित प्रक्रिया आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सराव संच किंवा स्वाध्याय 3.1. बघा, पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की ऋण 1/2, ऋण 1/8, ऋण 1/3 आणि ऋण 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. बघा, या ठिकाणी आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत तर त्या जर पाहिल्या आपण तर सर्व अंश समान आहेत आणि छेद वेगवेगळे आहेत आणि संख्या ऋण आहेत. तर आपणा सर्वांना माहिती परिमेय संख्या किंवा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवत असताना अंश समान असताना, बघा नियम आहे, अंश समान असताना, अंश समान असेल तर ज्या संख्येचा छेद मोठा ती संख्या लहान असते. बघा, शॉर्टकट लिहितोय, ज्या संख्येचा छेद मोठा ती संख्या कशी असते, लहान असते. आणि ज्या संख्येचा छेद लहान, बघा किंवा अंश समान असताना ज्या संख्येचा छेद लहान ती संख्या कशी असते, मोठी असते. ठीक आहे. आणि हे सर्व धन संख्यांच्या बाबतीमध्ये. कोणत्या संख्यांच्या बाबतीमध्ये? धन संख्यांच्या बाबतीमध्ये. आता ऋण संख्यांच्या बाबतीमध्ये सर्व उलट असतं. ठीक आहे. आपण जास्त कन्फ्युज न होता पहिल्यांदा ही संख्या धन आहे असं समजून लहान आणि मोठी संख्या निवडूया. मग आता आपलं काय, छेद मोठा ती संख्या लहान, म्हणजे यामध्ये सगळ्यात मोठा छेद कोणता आहे, तर 8 आहे. म्हणजे ही संख्या जर धन असती तर 1/8 ही संख्या सर्वात लहान असती आणि सर्वात लहान छेद कोणता आहे, तर 2 आहे. या संख्या जर धन असत्या तर 1/2 ही संख्या सर्वात मोठी असते. परंतु या संख्या ऋण आहे. ऋण संख्यांच्या बाबतीमध्ये रूल्स उलटा असतो. जी संख्या लहान ती मोठी असते, म्हणजे या ठिकाणी लहान असलेली संख्या मोठी होते आणि या ठिकाणी मोठी असलेली संख्या काय होते, लहान होते. हे झालं बाय रूल. आपण जर रूल पाठ असतील तर आपण काही सेकंदात उत्तर काढू शकतो. आता या नियमानुसार आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे, म्हणजे सर्वात लहान असलेली संख्या काय, सर्वात या ठिकाणी काय असणार आहे, मोठी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान असणारी संख्या सर्वात मोठी आहे, म्हणजे -1/8 ही संख्या सर्वात मोठी आहे. आता ठीक आहे, आता आपल्याला हे रूल्स काहीच लक्षात नाही, आठवत नाही किंवा माहीत नाही, तर यासाठी एक रेडेमी किंवा रामबाण पद्धत आहे जी आपण इथून पुढे सगळीकडे वापरणार आहोत. कोणताही नियम पाठ नसताना जे दिलेले अपूर्णांक आहे ना, थोडा वेळ जातो त्याच्यामध्ये, परंतु हरकत नाही, मार्क गेल्यापेक्षा वेळ गेलेला कधी फायदेशीर. बघा, जे अपूर्णांक दिलेले आहेत ते अपूर्णांक काय करायचे, दशांश संख्यामध्ये रूपांतरित करून घ्यायचे, म्हणजे भागाकार करायचे. म्हणजे बघा, -1/2 याचा भागाकार किती येणार आहे, पहिला भाग हा छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणजे -0. आता या ठिकाणी 10 झाले. बघा, 10 × 2 = 10. आपण पॉईंट नंतर दोन संख्या काढू, म्हणजे आपलं लहान मोठे बनवणं सोपं आहे. आणि 2 0 म्हणजे नंबर 1चं उत्तर आलं -0.50. दुसरा जो अपूर्णांक आहे तो हे बघा, -1/8. इथे सुद्धा पहिला भाग शून्यात जाणार आहे, -0. आता या ठिकाणी 10 झाले. आता 8 × 8, पुन्हा 2 उरलेत, 2 0 20, 8 2 16. ठीक आहे, 2 पर्यंत जाऊन आपण थांबूया. आता तिसरी संख्या बघूया, -1/3. इथे पण आपण तेच करूया, -0. या ठिकाणी 10 झाले. 3 त्रिक 9, पुन्हा या ठिकाणी 1 उरतो, 3 त्रिक 9, -0.33 या ठिकाणी तुम्हाला दिसते. आता पुढचा शेवटचा अपूर्णांक या ठिकाणी बघूया आपण, -1/4. आता याला आपण सोडूया 0. वजा संख्या, कारण चिन्ह हे वजा असणार आहे, -0. या ठिकाणी 10 झाले. 4 2 8, 2 उरले, 4 5 20, 0.25. बघा, आता वजा संख्या आपल्याला मोठी शोधायची, म्हणजे जी संख्या सर्वात लहान ती मोठी असते. जर इथे विचार केला तर 0.50, 0.12, 0.33 आणि 0.25 यापैकी सर्वात लहान संख्या कोणती येते, तर 0.12. म्हणजे जी लहान ती सर्वात मोठी. -0.12 हे कोणत्या अपूर्णांकाचं रूप आहे, तर -1/8. -1/8. बघा, इथं पण आपण तेच काढलं होतं, म्हणजे -1/8. बघा, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक किंवा सर्वात मोठी संख्या -1/8 ही आहे. बघा मित्रांनो, प्रश्न पहिला समजून झालेला. आता प्रश्न दुसरा, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटी संख्या कोणती, म्हणजे शेवटी येणारी संख्या सर्वात मोठी असणार आहे. बघा, आपण जर संख्या बघितल्या तर 52 अंश छेद 65,
117 अंश छेद 91, 156 अंश छेद 143 आणि 13 अंश छेद 26. जर तुम्ही निरीक्षण केलं आणि तुमचे पाढे जर चांगले पाठ असतील तर तुमच्या लगेच लक्षात येईल की या सर्व संख्या 13ने विभाज्य आहे, म्हणजे 13च्या पटीतली संख्या आहे. म्हणजे यांचं आपण संक्षिप्त रूप या ठिकाणी घेऊ शकतो आणि तेच आपल्याला करायचं आहे. बघा, 13 × 13, 13 × 2 = 26, 33, 39 आणि 13 × 52. म्हणजे पहिला जो अपूर्णांक आहे तो 13 × 52 आणि 13 × 5 = 65, म्हणजे 4 अंश छेद 5 हा छोटा अपूर्णांक आहे. बघा पुढचा 13 × 9 = 117 आणि 13 × 7 = 91 हा झाला छोटा अपूर्णांक आहे. आता इथे जर विचार केला तर बघा 13 × 1 = 13, 2 उरले, 13 × 2 = 26 म्हणजे 12 आणि या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी 13 × 1 = 13 आणि 11 × 3 = 33, 13 × 1 = 13, 13 × 1 = 13 म्हणजे या ठिकाणी 11 उत्तर येते बघा. त्यानंतर पुढचा अपूर्णांक घेऊया 13 × 1 = 13, 13 × 2 = 26. आता यांचा क्रम लावणं सोपं आहे आपल्याला. त्या ठिकाणी अंशही समान नाही, छेदही समान नाही, त्यामुळे त्या ठिकाणी कुठलाही रूल्स लागत नाही. या ठिकाणी आपल्याला भागाकार मेथड वापरायची आहे. बघा, पहिला शून्याचा भाग जाईल, 0.40 झाले, 5 8 = 40, पुन्हा 0 आणि 5 0 0 म्हणजे 0.80. या ठिकाणी बघा 7 1 = 7, 9 - 7, 2 उरले, 2 0 20, 7 2 = 14. या ठिकाणी 6 उरले, 6 वर 0 7, 7 8 = 56. आता बघा 11 1 = 11, 1 पॉईंट, 1 उरला, 1 वर 0 10, 1 वर 0 10, शून्याचा भाग दिला, पुन्हा 10 झाले, मग 11 9 = 99. आता या ठिकाणी 0.10, बे पंचे 10, बे 0 0. बघा आता यांचा चौथा क्रम आपण सहज लावू शकतो. चौथा क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्या अगोदर. आता सगळ्यात लहान संख्या कोणती याच्यातली हीच आहे, 0.50. 1 नंबरला येणार आहे, 2 नंबरला 0.80, 3 नंबरला 1.09 आणि 4 नंबरला 1.28. म्हणजे ही संख्या सर्वात शेवटी येणार आहे, कोणती 1.28. परंतु उत्तरामध्ये 1.28 नसेल, म्हणजे 1.28 कोणतं रूप आहे तर 9 अंश छेद 7, परंतु उत्तरामध्ये हे पण नसणार आहे. मग 9 अंश छेद 7 कोणतं रूप घेतलेलं आहे आपण तर 117 अंश छेद 9, 117 अंश छेद 9 ऑप्शन नंबर 3. या प्रश्नाचं योग्य उत्तर निवडत असताना आपला पर्याय क्रमांक 3 हा निवडावा लागणार. बघा तिसरा प्रश्न आहे, पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती. आपण सरळ सरळ संख्याचा क्रम मांडून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपण बघूया कोणती शेवटून तिसरी भेटते. बघा या ठिकाणी सुद्धा अंश आणि छेद समान नाही, म्हणजे आपल्याला दशांश स्वरूप वापरून संख्यांचा चढता उतरता क्रम या ठिकाणी वापरायचा आहे. बघा या ठिकाणी पहिला भाग 3/8, म्हणजे पहिला शून्याचा भाग 30 झालेत. आता 30 वरती 8 त्रिक 24, 8 चौक 32, ठीक आहे, 3चा भाग जाणार आहे, 8 त्रिक 24, 30 वजा 24, 6 उरले, 6 वर 0 60 झाले, 8 सकम 48, 8 7 56, ठीक आहे, 2 पर्यंत पुरेस होऊन जाईल आपल्याला. आता बघा 13, या ठिकाणी 13 वरती आपण शून्याचा भाग द्यावा लागणार आहे. आता झाले 130, 130 भागेला 21. आता 21चा पाढ आपल्याला पाठ पाहिजे, 21 पंच 110. बघा आता 21 पंच 110, आता वरती आपला 130 आहे, म्हणजे 21 आहे 126. आता 130 वजा 126 4 होता, 4 वर 0 40, 21 1 21. आता तिसरी संख्या बघा 4, 4 वर 0 40, म्हणजे 0 पॉईंट दिल्यानंतर 40 होतात, 7 7 5 35, 5 उरले, 5 वर 0 50, 7 7 7 49. आता तिसरी संख्या शेवटची संख्या बघा 9, 9 वर 0 90, शून्याचा भाग पॉईंट दिल्यानंतर, आणि 11 8 88, 2 उरले, 2 वर 0 20, 11 1 11. बघा आता याच्यावरून तुम्ही सहज उतरत्या क्रमाने लिहिलेले असतात. आता उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अगोदर, तर यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे 0.81, 0.81 कुणाचा आहे तर 9/11, म्हणजे 9/11 सगळ्यात अगोदर आपल्याला लिहायची आहे. त्यापेक्षा लहान येते बघा 0.61, 0.61 कुणाचा आहे तर 13/21. त्यानंतर 0.57 कुणाचा आहे 4/7 आणि सगळ्यात शेवटी 0. म्हणजे 3/8 हा लिहिला उतारता क्रम.
आता मिळणारी शेवटून तिसरी संख्या म्हणजे शेवटून म्हणजे इकडून इकडून तिसरी संख्या कोणती? ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. 13 अंश छेद 21. 13 अंश छेद 21. 13 अंश छेद 21 हे आपलं उत्तर आहे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 दर्शवतं. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. होता 7 अंश छेद 15, 11 अंश छेद 20, 2 अंश छेद 5 आणि 12 अंश छेद 25 या परिमेय संख्यांतील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यातील फरक किती? बघा, यासाठी सुद्धा आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या या ठिकाणी ठरवावी लागणार आहे. जर आपण या ठिकाणी विचार केला तर अंश पण वेगवेगळे आहेत आणि छेद सुद्धा वेगवेगळे आहेत. या ठिकाणी सगळ्यात सोपा मार्ग आहे की या सर्व संख्या दशांश स्वरूपामध्ये आपल्याला काय करायचे आहे? रूपांतरित करायचे आणि त्यानुसार आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या या ठिकाणी ठरवायची आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया की या संख्यांना कशा पद्धतीने दशांश संख्यामध्ये आपल्याला रूपांतरित करता येईल. बघा, या ठिकाणी 7 अंश छेद 15, 7 अंश छेद 15, त्यानंतर 11 अंश छेद 20, 2 अंश छेद 5 आणि 12 अंश छेद 25. परीक्षेमध्ये एखाद दुसरं असं गणित असतं की जे आपला वेळ घेणार असतं. या ठिकाणी पहिला भाग शून्याचा 0 पॉईंट या ठिकाणी आता 70 झाले. 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचे 75 म्हणजे 4चा या ठिकाणी भाग जाईल. 15 चौक 60, 17 वजा 60, 10 शिल्लक राहिलेत. 10 वर 0 100, 15 पाचे 75, 15 साई 90. ठीक आहे, पॉईंट नंतर दोन संख्या सफिशियंट आपल्याला लहान मोठेपणा ठरवण्यासाठी. या ठिकाणी सुद्धा पहिला भाग शून्याचा जाईल. आता या ठिकाणी 110 झाले आणि 20 पंच 100, 110 वजा 100 पुन्हा 10 राहतील. 10 वर 0 100 आणि 20 पंच 100 म्हणजे याचं मूल्य आलं 0.55. आता पुढे बघा, या ठिकाणी 2 अंश छेद 5 पहिला भाग शून्याचा आता 20 झालेले आहे. 5 चौक 20 आपल्याला पॉईंट नंतर दोन संख्या घ्यायच्या आहेत म्हणजे या ठिकाणी पुन्हा शून्याचा भाग देऊया. 5 0 0 म्हणजे 0.40. आता शेवटचा बघा, या ठिकाणी पहिला भाग शून्याचा 120, 25 चौक 100, 25 चौक 100. त्यानंतर या ठिकाणी आपण 120 वजा 100 20 होतात. 20 वर 0 200, 25 चौक 100, 25 आहे 150 आणि 25 8 200 म्हणजे 0.48 या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता यावरून आपलं काय आहे तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यातील फरक किती? यानुसार आपण सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 0.46, 0.55, 0.40 आणि 0.48. तर सर्वात मोठी 0.55 आणि सर्वात लहान 0.40 आणि यांच्यातील फरक. मग 0.55 ही संख्या कोणत्या परिमेय संख्येसाठी येतात? 11 अंश छेद 20. 11 अंश छेद 20 सर्वात लहान फरक म्हणजे वजाबाकी. सर्वात लहान काय? 0.40 म्हणजे 2 अंश छेद 5. मग आता छेद समान करू आणि गणित या ठिकाणी आपण सोडवूया. छेद समान केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या छेदाला आपण जर 4 ने गुणलं तर 20 होतात म्हणजे अंशाला पण 4 ने गुणावं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे 11 अंश छेद 20 वजा 4 दुणे 8 अंश 5 चौक 20, 8 अंश छेद 20. आता बघा, छेद समान आहे, 20 आपण या ठिकाणी घेतले. आता अंशस्थानी अंशांची वजाबाकी. 11 वजा 8 उत्तर या ठिकाणी येणार 3. म्हणजे 3 अंश छेद 20 हा तो फरक आहे. बघा, तुम्हाला पर्यायामध्ये दिसत असेल 3 अंश छेद 20 पर्याय क्रमांक 1 म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा प्रश्न 5वा. पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्या ची जोडी कोणती? बघा, त्या संख्यांना चढत्या क्रमाने लिहायचं आहे. संख्या कोणकोणत्या आहे बघा. वजा 6 अंश छेद 7 वजा 11 अंश छेद 12 वजा 2 अंश छेद 3 वजा 15 अंश छेद 16 वजा 17 अंश छेद 18.
या ठिकाणी या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी सर्वात सोपा उपाय आहे मित्रांनो, काही लक्षात न ठेवता सरळ सरळ दिलेल्या संख्यांना आपल्याला दशांश स्वरूपामध्ये बदलून घ्यायचं आहे. बघा वजा संख्या आहेत तर वजाच पहिला भाग शून्याचा 0 पॉईंट. बघा या ठिकाणी 60 झाले, 7 7 49, 7 8 56, 4 उरलेत मित्रांनो, 4 वरती 0 पुन्हा 40 झाले आणि 7 5 35. सफिशियंट आहे. पॉईंट नंतर दोन संख्या आपल्याला पुरेशा आहेत आपल्याला कंपॅरिझन करण्यासाठी. बघा पुढे वजा 0 पॉईंट करणा छेदाधिक अपूर्णांक 110, 12 8 96, 12 9 108. या ठिकाणी 110 वजा 108 2 उरत आहेत, 2 वर 0 20, पुन्हा 12 1 12 म्हणजे वजा 0.91. आता पुढे बघा वजा 0.20 झाले, 3 5 15, 3 6 18, 3 7 21. बघा या ठिकाणी 18 वजा 20 किंवा 20 वजा 18, 2 शिल्लक राहतात, 2 वर 0 पुन्हा 20 म्हणजे 0.66. आता पुढे आपण जाऊया. या ठिकाणी बघा 0 पॉईंट वजाच राहील. आता किती झाले 150, 16 पंचे 80, 16 6 96, 16 7 112, 16 8 128 आणि 16 9 144. 16 9 144, 150 वजा 144 म्हणजे किती आले 6 6 वर 0 60, 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64 म्हणजे 16 3 48. आता बघा या ठिकाणी 18 0 पॉईंट वजा आहे संख्या. आता 170 झाले, 18 5 90, 18 6 108, 18 7 126, 18 8 144, 18 9 162, 18 9 162 म्हणजे 170 वजा 162. तर या ठिकाणी उत्तर येतं मित्रांनो 16. 16 वर पुन्हा 0 किती झाले 160, 18 8 144. या ठिकाणी 0.98. बघा पॉईंटमध्ये फरक आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्या कोणती. आता या संख्या ऋण असल्यामुळे जी सगळ्यात मोठी आहे ती सर्वात लहान असणार आहे. बघा सर्वात मोठी या ठिकाणी 0.98 येते. 0.98 कोणत्या संख्येचं रूप आहे तर वजा 17/18 म्हणजे ही झाली सर्वात मोठी आणि सर्वात लहान विचारलेलं. म्हणजे याच्यामध्ये जी सर्वात मोठी असते ती सर्वात लहान असते आणि जी सर्वात लहान असते ती सर्वात मोठी असते. तर आता ही सर्वात लहान झाली, तर आपल्याला सर्वात मोठी शोधायची आहे. म्हणजे सर्वात लहान ती सर्वात मोठी. तर या ठिकाणी सर्वात लहान वजा 0.66 म्हणजे 2/3. तर या ठिकाणी सर्वात लहान वजा 2/3 ही सर्वात मोठी आहे. ठीक आहे, वजा 2/3 आणि वजा 17/18 आपलं उत्तर आहे. बघा वजा 2/3 आणि वजा 17/18 पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता. तर या ज्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला प्रश्न क्रमांक 6 आपण या ठिकाणी समजून घेत असताना आपल्याला ज्या परिमेय संख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहे तर त्यांचा चढता क्रम या ठिकाणी आपण सर्वप्रथम समजून घेऊया. बघा 6 नंबरचा प्रश्न आहे. तर 4/17, त्यानंतर ऋण संख्या आहे 7/9 आणि ऋण 3/5. यांचा चढताक्रम आपल्या या ठिकाणी मांडायचा आहे. तर यांचा चढताक्रम मांडत असताना बघा दशांश स्वरूप आपल्याला मिळवावं लागणार आहे. पहिला भाग शून्याचा 0, आता 40 झाले, 17 1 17, 17 2 34, 40 वजा 34 या ठिकाणी 6 होतात, 6 वर 0 60, 17 3 51, 17 चौक 68 म्हणजे 17 3 51. ठीक आहे, पुढे भागाकार करण्याची गरज नाही. या ठिकाणी ऋण चिन्ह देऊया. पॉईंट या ठिकाणी आता 70 झाले, 9 5 45, 9 6 54, 9 7 63,
70 वजा 63 पुन्हा 7 उरतात. 70 वजा 63 पुन्हा या ठिकाणी 7 उरतात. 7 वर पुन्हा 0 होतं. पुन्हा 9 7 63 वजा आहे, लक्षात राहू दे. आता शेवटी वजा चिन्ह 0 पॉईंट या ठिकाणी 30 झाले. 5 6 30 किंवा 5 6 30 पुन्हा 0 5 0 0. आता आपल्याला बघायचं आहे कोणता क्रम सांगितलेला आहे. तर या ठिकाणी चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्या सुरुवातीला त्यापेक्षा मोठी. तर यामध्ये सर्वात लहान कोणती आहे? ऋण संख्यांपैकी सर्वात लहान असणार आहे. मग 77 जी सगळ्यात मोठी ती सगळ्यात लहान असते ऋण संख्यामध्ये, म्हणजे वजा 7/9. त्यानंतर वजा 3/5 आणि त्यानंतर 4/17. असा क्रम जिथे असेल ते आपलं उत्तर आहे. बघा असा क्रम कुठे दिसतो आपल्याला? वजा 7/9 वजा 3/5 आणि 4/17. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. बघा प्रश्न 7वा. या ठिकाणी पदावली आहे की जी आपल्याला सोडवायची आहे. 5/7 गुणेला 28/15 गुणेला 9/8 गुणेला 3 कंस बंद म्हणजे 3/1 असं लिहू आपण त्याला, म्हणजे सगळे परिमेय संख्या दिसतील, भागेला 9/2. बघा त्या ठिकाणी ही पदावली सोडत असताना आपला पदावली सोडवण्याचा नियम माहिती आहे. बॉडमास पद्धत वापरायची किंवा मराठीमध्ये कंचे बा गु बे आणि व ही सिस्टीम आपल्या ठिकाणी वापरायची. अगोदर कंसातल्या क्रिया करू. त्या ठिकाणी सर्व गुणाकारा संबंधामध्ये तिरपा भागाकार किंवा गुणाकार या ठिकाणी आपण करू शकतो. बघा सगळ्या संख्या एकमेकीच्या पटीमध्ये कुठेतरी आपल्याला दिसल्या पाहिजेत. लगेच मला दिसल्यात. बघा 5 1 5 5 3 15 3 1 3 3 3 9 म्हणजे 5 कटले 3 कटले 15 कटले, त्या ठिकाणी 3 शिल्लक राहिलेत. आता पुढे बघा 7 1 7 7 चौक 28 4 1 4 4 2 8. आता वरती अंशामध्ये फक्त 3 शिल्लक राहिलेत आणि खाली फक्त 2 शिल्लक राहिलेत. बघा 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9/2 भागेला 9/2. बघा अपूर्णांकामध्ये आपण भागाकार कधी करतच नसतो. अपूर्णांकामध्ये भागाकार म्हणजे गुणाकार व्यस्त आणि गुणणे. गुणाकार व्यस्त म्हणजे समोरच्या संख्येच्या अंश आणि छेद यांची अदलाबदल करणे, म्हणजे 9/2 गुणेला 2/9 यांची अदलाबदल केली. बघा आता 2 1 9 1 9 फक्त एक शिल्लक राहिलेला आहे मित्रांनो. 1/1 म्हणजेच फक्त एक उत्तर येतं, परंतु पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही आहे. उत्तर 1 आहे. 1 हा कोणत्या पर्यायामध्ये आहे तर 4 नंबरमध्ये, म्हणजे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8वा. पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? म्हणजे या संख्यांना सुद्धा आपल्याला चढता आणि उतरत्या क्रमाने या ठिकाणी मांडावायचे आहेत. तर सर्वात प्रथम यांना सुद्धा आपण दशांश स्वरूपामध्ये यांचा क्रमांक लावून घेऊया. 13/14 त्यानंतर 9/10 12/13 15/16 आणि 20/21. आता बघा या ठिकाणी शून्याचा पहिल्यांदा आपण भाग देऊया. 130 14 9 126 म्हणजे 130 वजा 126 या ठिकाणी 4 उरतात. 4 0 पुन्हा 40 14 1 14 14 2 28 14 त्रिक 42 म्हणजे 2चा भाग 14 2 28. आता पुढे बघा या ठिकाणी 0 दिला 0 पॉईंट 10 1 10 10 9 90 10 0 0 म्हणजे 0.90. त्यानंतर या ठिकाणी 0 दिला 13 5 65 13 9 117 13 9 117 120 वजा 117 3 उरले मित्रांनो. 3 0 पुन्हा 30 13 1 13 13 2 26 13 त्रिक 39 म्हणजे 13 2 26. त्यानंतर बघा 2 पर्यंत थांबूया आपण. त्यानंतर 150 झाले. आता 150 नंतर या ठिकाणी आपण 16ने जर भाग दिला 16 पंचे 80
16 आहे 96, 16 7 112, 16 8 128, 16 9 144, 0.16 9 144. त्या ठिकाणी पुन्हा 6 उरले मित्रांनो, 6 वर 0 60 झाले, 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64, म्हणजे 16 त्रिक 48 तिथपर्यंत थांबूया आपण. त्यानंतर बघा 0.200 झाले, 21 9 189, ठिकाणी 11 उरले मित्रांनो, 11 वर 0 110, 21 5 110. बघा या ठिकाणी आता सगळे 0 पॉईंट आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट मोजूया. 95 93 92 90 आणि 92. तर आपल्याला यांना कोणत्या क्रमाला उतरत्या क्रमाने, म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यायची आहे. मग 95 सगळ्यात अगोदर येईल. 95 म्हणजेच 20/21. 95 नाही लिहायचे आपल्याला, 20/21 लिहायचे आहे. त्यानंतर आपल्याला लिहायचे आहे 95 पेक्षा लहान आहे त्या ठिकाणी 93. 93 म्हणजेच 15/16. 93 नंतर आहे 92. 92 म्हणजेच या ठिकाणी 12/13. आणि दुसरी आहे 13/14. आता या दोघांपैकी कोणती एक घ्यायची आहे. 92 समान आलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी यांचा परत तिसरा भाग या ठिकाणी घ्यावा लागणार आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण तिसरा भाग दिला होता की 14 9 126, 4 उरले होते, 40 झाले होते आहे. 40 आणि 14 दुने 28, 14 त्रिक 42 होते, 14 दुने 28, म्हणजे 40 वजा 28 या ठिकाणी 12 उरतात मित्रांनो. 12वर जर आपण पुन्हा 0 दिला तर आता पुन्हा 14चा पाढा आपण म्हणूया. 14 5 70, 14 5 70, 14 6 84, 14 7 98, 14 8 112, 14 8 112, म्हणजे या ठिकाणी 8चा भाग दिलेला आहे. आता तसंच या ठिकाणी पण आपल्याला तिसरा भाग द्यावा लागणार आहे. आपण पहिला भाग दिला होता 17 9 13 9 117, 3 उरले होते, 3वर 0 30, 13 1 13, 13 2 26. या ठिकाणी 4 शिल्लक उरले मित्रांनो. 4वर 0 40, पुन्हा 13 1 13, 13 2 26, 13 3 39. ठीक आहे, 13 3 39, म्हणजे या ठिकाणी 3चा भाग जाईल, म्हणजे या ठिकाणी आलेले 923. आणि आता या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे, कारण उतरता क्रम पाहिजे आपल्याला. तर या ठिकाणी निश्चितच 928 मोठी आहे, म्हणजे 13/14 सुरुवातीला घ्यावं लागणार आपल्याला. आणि त्यानंतर 12/13 आणि सर्वात शेवटी 9/10. थोडा मोठा क्वेश्चन आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल. तर इकडून एक, इकडून एक, इकडून एक आणि इकडून एक. तर मध्यभागी येईल 13/14. 13/14 पर्याय क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी उत्तर निवडायला पाहिजे आपण. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 आणि शेवटचा बघा. -3/34, -2/17, -5/51 आणि -4/64 68 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा क्रमांक कोणता. तर चढता क्रम लावायचा आहे. तर सर्वात अगोदर यांना सुद्धा आपल्याला याच्यामध्ये रूपांतरित करून घ्यावं लागणार आहे. बघा हे सर्व जे अपूर्णांक आहेत हे 17च्या पट्टीमध्ये आहे. जर आपण यांना सर्व अपूर्णांकात जर विचार केला तर बघा -3/34 -2/17 -5/51 आणि -4/68 या सर्वांचा आपल्याला दशांश अपूर्णांक काढायचा आहे. जर आपण विचार केला सर्व अपूर्णांकांना जर आपण या ठिकाणी 17ने गुणले तर यांचे सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळतील. बघा या ठिकाणी जर या अपूर्णांकास आपण 17ने जर गुणलं तर -3 गुणिले 17 जर केलं, 17 1 17, 17 2 34, म्हणजे या ठिकाणी छेदामध्ये 2 मिळतील. या ठिकाणी -2, 17 1 17, या ठिकाणी -5, 17 3 51, या ठिकाणी -4, 17 चौक 68. आता यांचा आपण या ठिकाणी लघुरूप करूया. बघा 0 पॉईंट वजा आहे या ठिकाणी, सॉरी बघा अंशाधिक अपूर्णांक आहे, म्हणजे डायरेक्ट वजा 1चा भाग जाणार आहे. बे 1 बे, त्या ठिकाणी 1 शिल्लक राहिलेला आहे. पॉईंट दिला 10 झाले, बे 5 10.
त्यानंतर -2 जशाच तसे, वजा 3 1 3 पॉईंट दिला, 2 शिल्लक राहिले, 2 वर 0 20, 3 सक 18, पुन्हा 3 सक 18, ठिकाणी 4 1 4 वजा 1. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे अपूर्णांक आहेत चढत्या क्रमाने लावायचे आहे, म्हणजे सर्वात जो लहान आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे आणि वजा अपूर्णांकामध्ये जो अपूर्णांक सर्वात मोठा तो सर्वात लहान, म्हणजेच या ठिकाणी -5/51 हा सर्वात मोठा दिसतोय आपल्याला, म्हणजे तो सगळ्यात लहान होईल. त्यानंतर 1.5 यापेक्षा सर्वात मोठा जो आहे 2 आहे, डायरेक्टली -2 पूर्णांक आहे. -2 म्हणजेच या ठिकाणी -2/17 हा सगळ्यात लहान येईल. त्यापेक्षा हा मोठा आहे, म्हणजे हा त्यापेक्षा लहान. बघा, -5/51, त्यानंतर 1.50 म्हणजेच -3/34 आणि सर्वात शेवटी जो उरलेला आहे तो 1 म्हणजेच -4/68. आता चढता क्रम लावला, शेवटून दुसरा म्हणजे इकडून दुसरा, तर हा -3/34. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल मित्रांनो, -3/34.